ज्ञानाचे कण जमा करण्यासाठी मुंगीप्रमाणे अहोरात्र मेहनत करा. सहाय्यक शिक्षण संचालिका स्मिता गौड यांचे प्रतिपादन. जागृती हायस्कूलमध्ये झाला गुणवंतांचा सत्कार. शिष्यवृत्ती ही परीक्षा पाठांतराची परीक्षा नसून आव्हानात्मक परीक्षा असते. त्या परीक्षेस आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास हमखास यशाचं शिखर गाठता येतं. न दमता न थकता अभ्यासाचं परफेक्ट नियोजन करा. आयुष्यात ज्ञानाचे कण जमा करण्यासाठी मुंगीप्रमाणे अहोरात्र मेहनत घेतल्यास आपली शैक्षणिक कारकीर्द यशोमान कीर्तिमान होईल असे प्रतिपादन कोल्हापूरच्या सहाय्यक शिक्षण संचालिका स्मिता गौड यांनी केलं. जागृती हायस्कूलच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश घाडी होते. स्वागत मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले यांनी केलं तर प्रास्ताविक सचिन मगदूम यांनी केले. संपत सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्कॉलरशिप, MTS व NMMS परीक्षेत शिष्यवृत्तीधारक मिताली पुंडपळ, रितिशा पोवार, सलोनी मोहिते, गणेश उपरवाड, अमृता येजरे, वेदांत पोवार, मयुरी साळुंके, अभंग देसाई, संदीप भुसुरी, वेदांत धुंद्रे, सई भादवनकर, स्वरा दिवेकर, अभिलाषा देसाई आदी विद्यार्थ्यांच्या सोबतच मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना स्मिता गौड पुढे म्हणाल्या, यशाला शॉर्टकट नसतो याची जाणीव ठेवून शिक्षक आणि पालकांनी विद्यार्थ्यांची क्षमता आणि आवड ओळखून योग्य मार्गदर्शन केल्याने आव्हानांचा डोंगर सहजरित्या पेलता येतो. त्यासाठी सतत मेहनत करण्याची नितांत आवश्यकता आहे. यापूर्वी कुंभार आणि सुनील कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली. डॉक्टर सतीश घाडी यांनी अध्यक्षीय मनोगतातून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक गुरुलिंग खंदारे आणि अमित हिरेमठ यांचाही विशेष सत्कार झाला. यावेळी ॲडव्होकेट विकास अण्णा पाटील, विजयकुमार चौगुले, मनोहर गोलगुंजी, उमेश सावंत, शिवाजी अनावरे, विद्या पन्हाळे यांच्यासह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना पाटील आणि अर्चना पाटील यांनी केलं तर अभिजित प्रधान यांनी आभार मानले.